friends and students. Today we are going to study about next poem in our next semester. That is second semester. And name of the poem 2.4 Westminster Bridge. All of you must remember that there are in English there are a lot of periods, such as in the period of 13th or 14th century, classical period, 14th to 15th century, neoclassical period. Then next period, romantic poems, Victorian poems, and lastly, in a modern era, realistic poems. So, in this poem, Westminster Bridge is a romantic poem that is period of 19th century, and in this period there are a lot of poems who are interested, love about the nature, such as Lilly, Peel, Green. These are the romantic poets. Lilly, Peel, Green, and our present poem, William Wordsworth, is also a romantic poem. The poems about romance, nature, and natural beauty. And the poet William Wordsworth is interested in his poem. Many of the poems are written on nature. So, the upon a Westminster Bridge वरून आतापर्यंतच्या त्यांच्या पोएम ज्या आहेत त्या निसर्गावरती आधारित असतात. म्हणजे निसर्ग, डोंगर, माउंटन्स, हिल्स, रिव्हर्स अशा विषयी, ट्रीज अँड ऑल नॅचरल ब्युटी. पण ही जी पोएम आहे, जरी त्यांनी शहर आणि शहरातील एक ब्रिज घेतलाय, पण त्या ब्रिजवरून सुद्धा त्यांनी निसर्ग, पहाटेचं वर्णन, रिव्हर आणि दिसणारं सकाळ सकाळचं जे फ्रेश वातावरण याविषयी ही पोएम वेस्टमिन्स्टर ब्रिज. आणि म्हणूनच मी म्हणले पोएम कसले आहे, रोमॅन्टिक पोएम अबाउट अ नेचर. अँड पोएट वॉच्ड द नॅचरल ब्युटी अपॉन अ वेस्टमिन्स्टर ब्रिज. तर आपण पेज नंबर 81 वरती बघूया, आइस ब्रेकर्स. तर अपॉन अ वेस्टमिन्स्टर ब्रिज या पोएममधून कवीला काय सुचवायचंय, काय सांगायचंय, तर निसर्ग आणि निसर्गातील सौंदर्य कसं बघायचं याविषयी या कवीनं व्यक्त केलेलं आहे. तर पेज नंबर 81 आइस ब्रेकर्स बघा. अ ब्रिज कनेक्ट्स पीपल ॲट आयदर साइड्स ऑफ अ रिव्हर ऑर विलेज इन सिटीज विलेजेस. तर आता ब्रिज, पूल जो आहे, एखादा पुलाचं काम काय की नदीला जोडणे किंवा एखाद्या दरीला जोडणे किंवा एखाद्या शहराला जोडणं किंवा एखाद्या ग्रामीण भागाला जोडणं त्या पुलाच्या माध्यमातून. तर डिस्कस विथ युअर पार्टनर द इम्पॉर्टन्स ऑफ ब्रिज टू बोथ सिटीज, विलेजेस अँड कम्प्लीट द टेबल. तर ब्रिजचं महत्त्व काय एखाद्या शहराच्या किंवा ग्रामीण भागाच्या किंवा एखाद्या खेड्याच्या बाबतीत, ब्रिज म्हणजे पुलाचं महत्त्व काय, तर ते सांगा म्हणलंय. तर सिटीज किंवा विलेजेस बघा, एका बाजूला कम्प्लीट द टेबल म्हणलंय. तर ब्रिज कनेक्ट्स, सिटीमध्ये ब्रिज कनेक्ट्स ऑल द एरियाज ऑफ सिटीज. ऑन द अदर हँड विलेजमध्ये ब्रिज कनेक्ट्स अगेन द रोड्स, माउंटन्स अँड रिव्हर्स. नेक्स्ट बघा, सिटीजमध्ये ब्रिज रिड्युसेस ट्रॅफिक. ब्रिजमुळं शहरातलं काय होतं, खालून रहदारी चालू असते, वरून रहदारी असते चालू, म्हणजेच रिड्युसेस ट्रॅफिक कमी केलं जातं. आणि विलेजेसमध्ये ब्रिज कनेक्ट्स हायवेज टू विलेजेस, म्हणजे खेड्यांना शहराशी जोडलं जातं पुलाच्या माध्यमातून. आणि लास्टली बघा, सिटीजमध्ये ब्रिज कनेक्ट्स ऑल एरियाज ऑफ सिटी रोड. तर ब्रिजनं एक शहरातले वेगवेगळे रस्ते जोडले जातात. तर ग्रामीणमध्ये बघा, विलेजमध्ये
ब्रिज कनेक्ट्स फार्मर्स विलेजर्स फ्रॉम द विलेज टू सिटी. तर या ब्रिजमुळे काय होतं, शेतकऱ्यांना गावकऱ्यांना खेड्याकडून शहराकडे जाण्यासाठी कनेक्ट केलं जातं ब्रिजच्या माध्यमातून. नेक्स्ट पॉइंट बघा, बिल्डिंग अ ब्रिज नीड्स अ केअरफुल प्लॅनिंग. एखादा पूल बांधण्यासाठी त्याला योग्य असं प्लॅनिंग लागतं, नियोजन लागतं, प्लॅन एस्टिमेट लागतं. थिंक अबाउट व्हॉट गोज ऑन बिफोर द ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन बिगिन्स. तर एखाद्या पुलाचं काम डायरेक्ट चालू करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी कन्स्ट्रक्शन करताना, बांधकाम करताना बघावे लागतात. तर पहिलं त्यातले एक दिले त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग. अजून काय काय करावं लागेल की एखादा पूल, एखादं घर, एखादी वास्तू बांधताना काय काय त्याचं प्रिपरेशन म्हणजेच बांधकामाची कोणकोणत्या गोष्टीची तयारी करावी लागेल. सॉइल, बेडरॉक असेसमेंट, तिथली जी जमीन खडक कसं आहे त्याची मोजमाप केलं पाहिजे. असेस व्हॉट काइंड ऑफ ट्रॅफिक अँड लोड्स द ब्रिज विल बी यूज्ड फॉर. कोणत्या कामासाठी ब्रिजचा वापर आहे, म्हणजे हेवी वाहतूक किंवा लाईट व्हेकल, हेवी व्हेकल्स, या दृष्टीनं विचार करून त्याचा कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे, बांधकाम केलं पाहिजे. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, ते ब्रिज बांधताना निसर्गाचाही विचार केला पाहिजे की निसर्गाचं नुकसान वगैरे झालं नाही पाहिजे. ब्रिज सस्टेनेबिलिटी अँड युजफुलनेस, ब्रिजची म्हणजे ताकद आणि त्याचा वापर, युजफुलनेस, याचाही विचार ब्रिज बांधण्यापूर्वी केला पाहिजे. आता यू माइट हॅव विजिटेड अ ब्रिज. एखाद्या पुलाला तुम्ही भेट दिली असेल. कंप्लीट द वे डिस्क्राइबिंग द साइट्स यू कुड सी फ्रॉम द ब्रिज. एखाद्या पुलावरून कोणकोणत्या साइट्स म्हणजे दृश्य दिसतात, तुम्ही पुलावरून अनुभवलं असेल तर त्याचं पुलावरून पाहिलेल्या किंवा ब्रिजवरून पाहिलेल्या गोष्टींचा इथं उल्लेख करा. म्हणजे साइट्स म्हणजे दृश्य, दॅट कॅन बी सीन फ्रॉम अ ब्रिज. पुलावरून कोणकोणती दृश्य पाहायला मिळतात किंवा दिसतात. तर आता तुम्हाला जे इथं मी सांगतोय, पण तुम्हाला जे पुलावरून दिसतं ते सुद्धा सांगू शकता. तर मी सांगतोय इथं सिटी स्कायलँड, शहराचा नकाशा किंवा शहर दिसतं ब्रिजवरून, उंच असेल तेव्हा. सनसेट ऑर सनराईज, पुलावरून सूर्य मावळती किंवा सूर्य उगवती दिसते. त्याचबरोबर सिरिनिटी ऑफ वॉटर, माउंटेन, हिल्स अराउंड, त्या पुलाच्या आसपास असणारी तिथे निरव शांतता म्हणजेच सिरिनिटी. वॉटर, नदी वगैरे असेल तर पाणी दिसेल. माउंटेन, पर्वत दिसेल. हिल्स, दऱ्याखोऱ्या दिसतील पुलावरून. तर अजून काय दिसेल पुलावरून? रोड्स, बिल्डिंग्स दिसतील का नाही पुलावर? आपण एखाद्या उभं राहिलं, समजा आपल्या एखाद्या आसपासच्या पुलावर उभं राहिलं तर आपल्याला काय दिसेल? सिटी दिसेल, तिथले रोड्स दिसतील, बिल्डिंग दिसतील. अदर स्ट्रक्चर्स ऑन साइड ऑफ वॉटरवे, पाण्याच्या आसपासची काय बाकीची झाडं झुडपं वगैरे हे आपल्याला दिसतील. तर असं पुलावरून आपल्याला कोणकोणते दृश्य दिसतील. तर इथं साइट्स, जो सेंट्रल पॉईंट आहे ना, वेळ कंप्लीट करायला तुम्हाला 2 मार्काला येऊ शकतं. तर सेंट्रल पॉईंट आहे त्याच्यावर लक्षात घ्या की साइट्स दॅट कॅन बी सीन फ्रॉम अ ब्रिज. पुलावरून कोणकोणती दृश्य दिसतील. तुम्ही असंही सांगू शकाल, सिटी, रोड्स, ट्रीज, त्यानंतर रिव्हर, वॉटर, माउंटेन्स, हिल्स, व्हेकल्स अँड सनसेट, सनराईज अँड ग्रीन ब्युटिफुल फॉलिएज, हिरवीगर्द झाडे वगैरे दिसेल. ह्या गोष्टी तुम्ही यातल्या कुठल्याही सांगा. आता पेज नंबर 82, अबाउट अ पोएट, विल्यम वर्ड्सवर्थ. तर आता विल्यम वर्ड्सवर्थ याच्याविषयी बघून घेऊ आपण की विल्यम वर्ड्सवर्थच्या बाबत बोलताना एक निसर्ग कवी, निसर्गप्रेमी आणि नॅचरल ब्युटी विषयीचं अट्रॅक्शन असणारा एक 19व्या शतकातला रोमॅन्टिक पोएट, हे त्याचं वर्णन लक्षात ठेवा. आता ह्या पोएट विषयी का लक्षात ठेवायचं? तर तुम्हाला लिटरेचर, साहित्य बघायचं असेल तर साहित्यात रोमॅन्टिक पोएट म्हणून विल्यम वर्ड्सवर्थ फादर ऑफ रोमॅन्टिक पोएम असं बघितलं जातं. मग या कवीविषयी बघा पेज नंबर 82. विल्यम वर्ड्सवर्थ, बॉर्न ऑन एप्रिल 7,
म्हणजे ज्या विल्यम वर्ड्सवर्थचा जन्म 7 एप्रिल 1770 ला झाला. वॉज अ मेजर इंग्लिश रोमॅन्टिक पोएट. आताच मी सांगितले रोमॅन्टिक, रोमॅन्स ठीक याचा अर्थ रोमांस, डान्स, निसर्ग, इमॅजिनेशन अशा सर्व गोष्टीवर कविता लिहिणारा कवी रोमॅन्टिक पोएट हु वॉज अन ऑनर्ड पोएट laureate of the United Kingdom in the court of Queen Victoria from 1843 until his death on 23rd April 1850. तर जी क्वीन विक्टोरिया होती, किंग विक्टोरिया, तर क्वीन विक्टोरियाच्या पिरियडमध्ये 1843च्या दरम्यान एक या कवीला अगदी त्यांच्या मृत्यू होईपर्यंत कवीचं वर्ड्सवर्थचा कुठला मृत्यू झाला म्हणजे त्यांचे डेथ झाला तर 23 एप्रिल 1850 ला. तर विक्टोरियाने त्यांना सन्मानित केलेलं कवी असा हा कवी होता. ही इज अ लिडिंग इंग्लिश नेचर पोएट. आता मी लिहून ठेवले अगोदर नेचर. तर निसर्ग कवी म्हणून सगळ्यात अनेक कवी आहेत. निसर्ग कवी म्हणजे लिली आहे, पील आहे, ग्रीन आहे, कोलरिच, एस.टी. कोलरिच. तर हे कवी तुम्हालाही माहित असावे. पील, लिली, ग्रीन कवींची नाव आहे. एस.टी. कोलरिच आणि वर्ड्सवर्थ, आपले जे वर्ड्सवर्थ आहेत ते, असे हे सगळे निसर्गप्रेमी किंवा निसर्ग कवी म्हणून आहेत. यामध्ये अग्रगण्य नावाला विल्यम वर्ड्सवर्थचं नाव घेतलं जातं की निसर्ग कवी म्हणून. तर त्यांनी पुढे काय केलं, ही इज अ लिडिंग इंग्लिश नेचर पोएट. हिज कलेक्शन ऑफ पोएट्री, लिरिकल बॅलॅड्स. तर लिरिकल बॅलॅड्स या माध्यमातून त्यांच्या आपल्या निसर्ग कविता अनेक लिहिल्या गेले किंवा कलेक्शन आहे त्यांचं. कन्सिडर ॲज द सेंट्रल वर्क ऑफ रोमॅन्टिक लिटररी थिअरी. आणि या कवितेमध्ये कशाचा समावेश आहे कवितांमध्ये, तर रोमॅन्टिक लिटररी थिअरी. तर रोमांस, डान्स, निसर्ग असा कवी 18वा शतक, 18 ते 19 हे शतक निसर्ग कवी म्हणून यांचं नाव रोमॅन्टिक लिटररी थिअरी घेतलेलं आहे. द पोएम अपॉन अ वेस्टमिनिस्टर ब्रिज, ही आताची जी प्रेझेंट पोएम आहे आपली, अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज. तर ही जी पोएम आहे ती वेस्टमिनिस्टरच्या ब्रिजमधून, तर त्याच्या कशाविषयी आहे बघा. इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ हिज रोमॅन्टिक पोएम्स. तर ही कविता जी आहे ते अनेक कविता निसर्ग कवीवर आधारित आहे, पण त्यापैकी ही एक कविता अतिशय सुंदर अशी समावेश केलेली निसर्ग कविता म्हणून वेस्टमिनिस्टर ब्रिजचा समावेश आहे. आता बघा कविता काय आहे. अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज हे तुम्हाला कुठं लक्षात येईल, ॲप्रिशिएशनमध्ये थीम लिहिताना हा पॉईंट लक्षात आला पाहिजे की अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज इज अ पेट्रचन सॉनेट इन विच विल्यम वर्ड्सवर्थ डिस्क्राइब द ब्युटी ऑफ ब्रिज. या कवितेमध्ये पेट्रचन सॉनेट. तर आता पेट्रचन सॉनेट हा पॅरेग्राफ झाल्याने तुम्हाला समजून देतो फळ्यावरती की पेट्रचन सॉनेट किंवा सॉनेट म्हणजे काय. तत्पूर्वी इथलं मिनिंग बघून घ्या अगोदर की वेस्टमिनिस्टर ब्रिज इज अ पेट्रचन सॉनेट इन विच, एक पेट्रचन सॉनेट आहे. तर हे जे सॉनेट म्हटलं गेलं इथं आता, या सॉनेटमध्ये सॉनेट हे नंतर मी टेक करीन. तर 14 लाईन्स पोएम याला म्हणायचं सॉनेट. तर ते सॉनेटचे 2 प्रकार आहेत आणि पेट्रचन सॉनेट याविषयी मी पुन्हा बोलतो, हे मिनिंग समजून घ्या अगोदर. पेट्रचन सॉनेट इन विच विल्यम वर्ड्सवर्थ डिस्क्राइब द ब्युटी ऑफ ब्रिज. या कवितेत या ब्रिज आणि ब्रिजच्या आसपास असणारे जे सौंदर्य आहे, ब्युटी आहे, याचं वर्णन या कवितेत केलेलं आहे. ॲज सीन ॲट डाऊन फ्रॉम वेस्टमिनिस्टर ब्रिज. वेस्टमिनिस्टर ब्रिजवरून त्यांनी पाहिलेलं जे निसर्ग आहे,
शहर आहे, लोकांची शांत सकाळी लोक झोपीत असतानाचं जे सिरिनिटी आहे, शांतता आहे, ती या कवितेतून व्यक्त केलेली आहे. आणि वेस्टमिन्स्टर ब्रिज लंडन. आता तुमच्या हे एक लक्षात असू द्या की वेस्टमिन्स्टर ब्रिज हे कुठं आहे, तर लंडन. तर ही जी कविता आहे ती, किंवा वेस्टमिन्स्टर ब्रिज कुठला आहे, तर लंडन मधला, त्याचं वर्णन या कवितेत केलेलं आहे. द देन वर्ल्ड हॅड टू स्टील एक्सपिरियन्स द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. जगामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, जागतिक परिवर्तन किंवा जागतिक क्रांती जी झालेली आहे त्याचा अनुभव या कवितेतून व्यक्त होतोय. द पोएट वॉज एंट्रॉल्ड बाय पॅनोरामिक लँडस्केप. या कवितेत कशाचा समावेश आहे, तर लँडस्केप, तिथला रमणीय भूप्रदेश, त्यानंतर ब्युटी, सौंदर्य, काम म्हणजेच आता मी बोललेलो सिरिनिटी, शांतता, अँड क्वाइट नेचर, शांत निसर्ग, बिफोर हिम, हे सगळे त्यावेळी वेस्टमिन्स्टर ब्रिजवरून त्याने वर्णन केलेले पॉइंट्स आहेत या कवितेत. दिस पोएम वॉज फर्स्ट पब्लिश्ड इन द कलेक्शन ऑफ पोएम्स इन 2 व्हॉल्यूम्स इन 1807. ही कविता जी आहे या कवीचं कलेक्शन ऑफ पोएम्स जे होतं त्यातला एक कविता आहे अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज, आणि पब्लिश केलेला व्हॉल्यूम कधी येतो 1807 ला. अशी ही पोएम आहे. तर तुम्हाला थीम देताना किंवा तुम्हाला ॲप्रिशिएशन देताना हा पॉइंट लक्षात ठेवायचा. आता वेस्टमिन्स्टर ब्रिज ही कविता सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला हे सॉनेट म्हणजे काय किंवा पेट्रार्चन सॉनेट म्हणजे पेट्रार्चन सॉनेट, तर जुन्या काळी म्हणजे मी आताच तुम्हाला पिरियड सांगितले लिटरेचर मधले की 13वे शतक, की ज्यामध्ये जॉफ्री चॉसरनं पहिली कथा लिहिली नन्स प्रिस्टेल. पण त्या काळात असे क्लास होते लोकांचे, म्हणजे लोअर क्लास, मिडल क्लास, अप्पर क्लास. आणि मग त्या काळात अलेक्झांडर पोपचा पिरियड, प्रत्येक एक राजांचा पिरियड असा होत गेलेला पिरियड आहे. तर तो क्लासिकल पिरियड म्हटले, क्लास, लोकांचे क्लास. त्यामध्ये कविता लिहिणार म्हणजे लोक मध्यम खाली, कनिष्ठ वर्गीय, मध्यम वर्गीय आणि उच्च वर्गीय असे लोकांचे क्लास होते. आणि या क्लासमध्ये अलेक्झांडर पोपने नियम होते, स्वातंत्र्य नव्हतं. कविता लिहायची म्हणलं की कुणी कुठून कविता लिहायचं नाही, रूल्स होते. कविता लिहायची तर एका ठराविक, आता आपल्याला स्वातंत्र्य वर्ड्सवर्थमुळे मिळालेलं स्वातंत्र्य आहे की आता आपल्याला वाटलं सुचलं की कविता लिहितो, त्याला लिमिट नाही, कशी वाटलं तशी आपण लिहितो. पण त्या काळात लिमिट होतं, स्वातंत्र्य नव्हतं. आणि म्हणूनच रोमॅन्टिक पोएट विल्यम वर्ड्सवर्थ त्याला वाचा पडली की नियमाच्या बाहेर रोमान्स, फ्रीडम, हे रोमॅन्टिक पिरियड म्हणजेच 19th सेंचुरी मध्ये ह्या कवीने त्याला वाचा पडली. पण त्याच्या अगोदरचा जो पिरियड होता तो त्यात कविता लिहिताना सुद्धा नियमावली होती. उदाहरणार्थ अलेक्झांडर पोपनं, किंवा त्यानंतरचा पिरियड होता मिल्टनचा पिरियड, मिल्टॉनिक सॉनेट. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत सॉनेटचे, एक मिल्टॉनिक सॉनेट, आणि दुसरं शेक्सपियरियन सॉनेट. माहित असावं तुम्हाला शेक्सपियरियन सॉनेट्स. तर दोन्हीमध्येही 14 ओळींच्याच कविता होत्या. नेम होता की कविता करताना 14 ओळीची लिहायची. आता आपल्याला वाटतं तसं लिमिट नाही, फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, रोमांस आहे. म्हणूनच विल्यम वर्ड्सवर्थला रोमॅन्टिक पोएट का म्हणलं तर त्याने ह्या रूल्स रेग्युलेशनच्या बॉन्डेज मधून बाहेर आणलं. आणि इमॅजिनेटिव्ह पोएम्स वगैरे त्या काळात नव्हतं, आणि लिहायचे असेल तरी नेमच होते सगळे. कविताने काय नेम होते, 14 ओळींचीच कविता असली पाहिजे. आणि त्या 14 ओळीच्या कवितेला 14 ओळीला सॉनेट असं म्हणतात. आणि मग त्यात 2 प्रकार, मिल्टनचा पिरियड जो आहे ना 14वे-15वे शतक, 14वे शतक म्हणा, त्यात मिल्टनचं म्हणजे त्या काळातले मिल्टनच्या मग इमिटेशन, अनुकरण, किंवा त्यानंतर अरिस्टॉटल आणि मिमिक्री
मिमिक्री म्हणजे अनुकरण या विषयीच्या कविता. आणि मग मिल्टन नंतर शेक्सपियर 16व्या शतकात किंवा 15व्या शतकात. तर त्या नियमातनं कविता लिहिताना ह्यांनी 14 ओळींचीच कविता लिहिली मिल्टन. पण ती कविता कशी होती? ऑक्टेट प्लस सिक्सटेट इक्वल 14 लाईन्स. पहिलं कडवं 8 ओळींचं, दुसरं कडवं 6 ओळींचं, 8 + 6 असं 14 ओळींचं कविता, त्याला सॉनेट. सुनीत काव्य प्रकार मराठीत सुद्धा आहे. सुनीत इंग्लिशमध्ये सॉनेट. आणि ते शेक्सपियरच्या काळात त्यांनी थोडासा बदल केला, नेम पाळलेच, 14 ओळींचीच कविता. पण शेक्सपियरने थोडे बदल केले 15व्या शतकात की 14 ओळींचीच कविता पण 4 क्वार्टेट्स म्हणजेच 4 + 4 + 4 + 2 इक्वल 14 लाईन्स. म्हणजे 3 क्वार्टेट्स प्लस 1 कपलेट. 3 क्वार्टेट्स 3 कडवी 4 ओळी, 4 त्रिक 12 आणि 1 कडवं शेवटचं 2 ओळीचं, 12 आणि 2 14 ओळी. म्हणजे सुनीत किंवा सॉनेटच. पण मिल्टनची पद्धत ऑक्टेट प्लस सिक्सटेट 14 ओळी. आणि शेक्सपियरियन मेथड सॉनेटच पण 3 कडवी 4 ओळीची आणि 1 कडवं 2 ओळीचं, 4 त्रिक 12 आणि 2 14 ओळीचं. आणि ही जी आता ऑक्टेट प्लस सिक्सटेट आताची जी पोएम आहे ती आपली 2 × 2 = 4, 6, 8, 10, 12, 14 ओळींचीच कविता आहे. पण मिल्टॉनिक मेथड आणि शेक्सपियरियन विल्यम वर्ड्सची मेथड अशी ऑक्टेट प्लस सिक्सटेट मिल्टॉनिक मेथडनं 14 ओळींची कविता आहे सॉनेट. तर ह्याला सुनीत का म्हणले तर तेवढं लक्षात असतं की 14 ओळींची पोएम आहे आणि फर्स्ट स्टांजा जो आहे तो 8 लाईन्स आणि सेकंड स्टांजा कडवं 6 लाईन इक्वल 14 लाईन्स असं हे जे आपलं कडवं आहे. तर आता ऑक्टेट सॉनेट म्हणून कळाला तुम्हाला काव्य प्रकार. म्हणजे 14 ओळींची कवितेला सॉनेट म्हणतात. आणि त्यामध्ये शेक्सपियरियन किंवा विल्यम वर्ड्सवर्थ किंवा मिल्टनची मेथड जे आहे ते पहिलं कडवं 8 लाईन्स, दुसरं कडवं 6 लाईन इक्वल 14 लाईन्स म्हणजे सॉनेट. आणि शेक्सपियरियनची मेथड 14 लाईन्स म्हणजे सॉनेट पण 3 कडवी 4 ओळीचे, तर तो 1 कडवं 2 ओळीचं असं 14 लाईन्स. बघा आता कवितेचं मिनिंग लाईन बाय लाईन. विल्यम वर्ड्सवर्थ रिटन अ पोएम अपॉन अ वेस्टमिनिस्टर ब्रिज. लंडन मधल्या वेस्टमिनिस्टर ब्रिज. वेस्टमिनिस्टर हे ब्रिजचं नाव आहे आणि त्या ब्रिजवरून निसर्ग पाहिलेला आहे विल्यम वर्ड्सवर्थने. जे जे पाहिले निसर्गातून त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख विल्यम वर्ड्सवर्थने वेस्टमिनिस्टर ब्रिज त्या पुलावरून पाहिलेल्या गोष्टी आहेत त्याचा उल्लेख या कवितेत केला आहे. तर बघा काय काय म्हणलंय. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. या पुलावरून पाहताना कवीनं पहिल्याच ओळीत 6 मारली म्हणा की अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. पृथ्वीवरून म्हणजे या वेस्टमिनिस्टर ब्रिजवरून पृथ्वी इतकी सुंदर दिसते की याच्यापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही. नॉट फेअर म्हणते. डल वुड बी ऑफ सोल हू वुड पास बाय. एखादा आळशी माणूस सुद्धा याला दुर्लक्ष करून जाणार नाही. इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य. अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी. तिथली जी साईट आहे, दृश्य आहे ती इतकी टचिंग हृदयस्पर्श आहे की खूप ब्युटिफुल. धिस सिटी नाव डथ म्हणजे डच हे जुना शब्द आहे. डथ ह्या पिरियड मधला कुठल्या विल्यम वर्ड्सवर्थच्या म्हणजे 1850च्या दरम्यानचा. डथ म्हणजे आताचा डच. दिस सिटी नाव डथ हे शहर आता काय करतंय लाईक अ गारमेंट. पाठ कवी पुलावरून वेस्टमिनिस्टर ब्रिजवरून निसर्ग पाहतोय सकाळी 5:30-6च्या दरम्यान. अगदी आपल्या भाषेत सूर्य उगवायच्या दरम्यानचा अगोदरचा जो पिरियड आहे तो.
तर कशी दिसते पृथ्वी? लाईक अ गारमेंट. आता एखादं नवीन वस्त्र परिधान केल्यासारखे सुंदर दिसते. विअर द ब्युटी ऑफ मॉर्निंग. सकाळच्या एक सौंदर्यातेने काय परिधान केलंय? विअर परिधान. अ ब्युटी ऑफ मॉर्निंग, सकाळचं सौंदर्य परिधान केले. सायलेंट म्हणजे शांत. बिअर सिप्स, लोक झोपीत आहेत अशा पिरियडचं. टावर, उंच मनोरे दिसत आहेत त्या पुलावरून. डोम्स, आपण डोम्स म्हणजे घुमट, तिथून पुलाव काय काय दिसतंय म्हणून प्रश्नही तुम्हाला पाहिलं त्यांनी. तर घुमट. थिएटर्स अँड टेम्पल्स, मंदिरं वगैरे. लाय, नुकतीच ओपन की झालेले आहे. ओपन अपॉन द फील्ड, अगदी सगळं उघडच केलेलं आहे आज सकाळ सकाळी. अँड टू द स्काय, आकाशात सगळं निरभ्रता आहे, स्वच्छ आकाश आहे. ऑल ब्राईट, अगदी शुभ्र सगळं. ग्लिटरिंग म्हणजे चकाकत आहे, चमकत आहे. इन द स्मोकलेस एअर, सकाळी धूर नाही. पूल म्हणजे शहरात मोठे गेले की तिथं धूर असतो, कारखाने असतात वगैरे वगैरे, प्रदूषण. पण या पुलावरून असलं काहीच प्रदूषण नाही. अगदी एअर कसं आहे? स्मोकलेस म्हणजे धूर रहित असं सगळा हवा आहे, धूर नसणारी. नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुल स्टीप. इथून सूर्य पाहताना इतका सुंदर, याच्या अगोदर किंवा दुसरीकडून कधीच उगवणारा सूर्य पुलावरून पाहताना त्याचं सौंदर्य याच्या अगोदर कधीच दिसत नाही. किंवा इकडं तिकडे इतकं खूप मोठं सुंदर सौंदर्य तिथून दिसतंय. इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली, रॉक ऑर हिल. तो सूर्य असा हळूहळू हळूहळू वर निघत जातोय आणि काय काय क्रॉस करत जातोय. फील्ड किंवा व्हॅली, स्प्लेंडर, व्हॅली, रॉक ऑर हिल, हे सर्व त्या पुलावरून काय काय दिसतंय? तर दऱ्याखोऱ्या, खडक, हिल्स. नियर सॉ, नियर म्हणजे नेव्हर, की जे दुसरीकडून कधीच कुठून चांगलं दिसणार नाही, इतकं सुंदर इथून दिसतंय. आय नेव्हर फेल्ट. इतकं शांत, कवी म्हणतो विल्यम वर्ड्सवर्थ, की इतकं शांत सकाळी पहाटेचं जे सूर्य उगवण्याच्या बिफोरचं जे किंवा दरम्यानचं पाहताना एवढं शांत वातावरण कधीच मी पाहिलं नाही. या वेस्ट मिनिस्टर ब्रिजवरून मला पाहायला मिळालं. काम, शांत, सो डीप, अतिशय शांत असं. द रिव्हर ग्लाइड, ग्लाइड म्हणजे फ्लोईंग, वाहने. पुलाखालून नदी वाहते शांत अशी. ग्लाइड ॲट हिज ओन स्वीट व्हील, स्वतःच्या मर्जीनं. स्वीट व्हील, सुंदर अशा मर्जीनं स्वतः वाहते आहे. आणि कवीनं असं हे वर्णन निसर्गाचं केलं आहे, तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचं. डिअर गॉड, द व्हेरी हाऊसेस सीम असलीप. देवाला म्हणतात की सर्व घरातले, हाऊसेस म्हणजे घरातली माणसं, शांत झोपेत आहेत अजून. कसलंही प्रदूषण नाही, ते झोपेत आहेत. अँड ऑल दॅट मायटी हार्ट इज लाईंग स्टील. आता इथं मायटी म्हणजे हॅपी, पॉवरफुल. आणि ज्या शहरातले सर्वच म्हणजे लंडन शहरातले आहेत ना, द हार्ट्स ऑफ ऑल लंडन सिटी इज लाईंग स्टील, शांत झोपलेले आहेत. अशा या शांत वातावरणाचा उल्लेख या कवितेत कवीनं खूप असं सुंदर पद्धतीनं निसर्गाच्या किंवा निसर्गाविषयी प्रेम असणाऱ्या ज्या पॉईंट्स वेस्ट मिनिस्टर ब्रिजवरून, लंडनमधल्या वेस्ट मिनिस्टर ब्रिजवरून पाहिलेल्या सर्व गोष्टींचा उल्लेख या कवितेत केला. खूप सिंपल पोएम आहे अगदी. आता या पुढच्या तासाला आपण या कवितेची राईम स्कीम आणि रायमिंग वर्ड्स आणि ऑक्टेट, सिक्स्टेट ही जी आहे सॉनेट, याविषयी बघूया. टिल देन वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू. ओके.